आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। अरे वा, खोबऱ्याच्या वड्या बनतात वाटतं। मग खोबऱ्याच्या वड्या, तुला माहिती आहे माझी आई ना खूप सुंदर खोबऱ्याच्या वड्या बनवायची। ही पण तिचीच रेसिपी आहे। आज मी ना खूप जास्त एक्साइटेड आहे। आज पहिल्यांदा माझ्या घरात गेस्ट म्हणून कोणीतरी येतंय। आज मला कळतंय माहिती आहे की लोक काय एक्साइटेड असतात जेव्हा त्यांच्याकडे कोणी पाहुणे वगैरे येतात तेव्हा। बरं, पण ही जी कोणी स्पेशल व्यक्ती आहे जिच्यासाठी तू एवढी छान खोबऱ्याची वडी बनवतोस, आहे कोण ती व्यक्ती? बस थोडा वेळ थांब, ती व्यक्ती आता येतच असेल, तू बघशीलच आणि तू त्यांना ओळखते सुद्धा। हो, तू जेव्हा त्यांना बघशील ना तुला आश्चर्याचा धक्का बसेल। आईचा फोटो? केदार, केदार, अरे काच आहे तिकडे, लागेल। हळू हळू हळू। पडला कसा? फोटो कसा काय पडू शकतो? केदार, 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 तू शांत हो। ऐक ऐक ऐक, शांत हो, शांत हो। हे बघ, अरे वाऱ्याने पडला असेल फोटो आणि होऊच शकतं ना असं। हा, शांत हो, मी आलेच, मी आलेच। हा, आजच्याच दिवशी असा फोटो कसा पडू शकतो? केदार, 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 पॅनिक होऊ नकोस, शांत हो, शांत हो। बरं, हे बघ, हा फोटो आहे ना, मी आपण नवीन फ्रेम करूयात ना त्याला। मी आत्ता जाते आणि नवीन फ्रेम बनवून आणते। हा, तुझे पाहुणे यायच्या आधी नवीन फ्रेम तयार होईल, ठीक आहे? तू काळजी करू नकोस, जा बरं। तुला ती खोबऱ्याची वडी बनवायची आहे ना? हा, केदार, मी समजू शकते तुला काय वाटतंय ते। मला माहितीये तुला हा फोटो सतत तुझ्या डोळ्यासमोर हवा असतो। माझं ऐक, आपण त्याला नवीन फ्रेम बनवून आणू। हा, मी जाते आणि मी लवकरात लवकर घेऊन येईन, तू नको काळजी करूस, ठीक आहे? तू घे तुझा वेळ, मी ती खोबऱ्याची वडी बनवते। हा, फक्त कशी बनवायची मला सांग। हा, मी करतो, राहू दे तू। हा फोटो, केदार, दे तो फोटो इकडे। फोटो मी नवीन फ्रेम बनवून आणते याची आणि तुझे पाहुणे यायच्या आधी बनवीन। तू नको टेन्शन घेऊस। आता बनवते खोबऱ्याची वडी, पहिल्यांदा पाहुणे येणार आहेत ना, मग म्हणजे सुमी असं म्हणते बर का। एखादा पदार्थ बनवत असताना जो कोणी तो पदार्थ बनवतोय त्याची जी काही एनर्जी असते ती एनर्जी त्या पदार्थामध्ये उतरते। आता तू ही एनर्जी ठेवून असा चेहरा घेऊन जर खोबऱ्याची वडी बनवलीस तर ती काही तुझ्या पाहुण्यांना आवडणार नाही। स्माइल थोडी मोठी, थोडी। हा, आता खोबऱ्याची वडी गोड होणार आहे। बाय द वे, कोण येणार होतं म्हणालास तू? आलेच। आई, तू जशा खोबऱ्याच्या वड्या बनवायचीस ना तशाच बनवण्याचा प्रयत्न केलाय, पण मात्र तुझ्या हाताची चव नसेल। या काका, या। वाह 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 वाह। नाही नाही, असू द्या, काही प्रॉब्लेम नाही। नाही रे बाबा, मित्राच्या घराचं पावित्र्य जपलं पाहिजे। किराणा मालाचं दुकान हे काय रे बाबा? हे काय तुम्ही भाडे करू आहात, लक्षात असू दे, भाडे करून। अरे बापरे, केवढ्या नियम आणि अटी आहेत बापरे। हो, आणि ते सगळे पाळतो मी। हो हो, म्हणजे मला सांगितलं तसं ते पाळायला। धन्यच धन्यच बाबा। या ना, आतमध्ये या ना। म्हणजे घर थोडं छोटं आहे पण। अरे असू दे रे, घर छोटं मोठं असं काही नसतं रे। ये दिल दिल बहुत बड़ा होना चाहिए, ते तर काय तुझं आहेच नाही का? छान छान, पण घर अगदी नीट नेटकं ठेवलंयस, मस्त, वाह। अरे तुला सांगतो, आम्ही कॉलेजमध्ये होतो ना,
अरे हॉस्टेलवरती आहे सगळी खोली आमची असता व्यस्त एकदम. कपडे एकीकडे, पुस्तकं दुसरीकडे, वेळेवर कुठली वस्तू मिळेल तर शपथ. नाही पण तुला सांगतो, एक माणूस आला आमच्या आयुष्यामध्ये आणि सगळं आयुष्य अगदी सरळ रेषेत सुरू झालं. हो, तिथून पुढे मला अगदी सगळं नीटनेटकं लागायला लागलं. आणि माझं पण सेम आहे. म्हणजे मला पण सगळं असं नीट नेटकं लागतं. नाही ते काय दिसतच आहे, घराकडे बघून कळतच आहे ते. पण तुला खरं सांगतो, बॅचलर म्हणून नीटनेटकं राहणारा माझ्यानंतर तूच पहिला माणूस मी बघतोय. बाबा छान मस्त घर ठेवलंस. थँक्यू. या ना तुम्ही, आत या ना. या. थँक्यू. दयानंद काका स्पेशल गेस्ट. मला तुझ्याकडे खास दिवाळीचा फराळ घेऊन आलोय. घे. अरे वा. अनारसे. अरे तुला सुद्धा आवडतात अनारसे? खूप आवडतात. आणि आणि माझी आई खूप सुंदर अनारसे करायची. हो. ती गेल्यापासून मी तसे अनारसे नाही खाल्ले. ठीक आहे रे. माणसं जाताना बरोबर त्यांच्या हाताची चव आणि त्यांच्या सवयी घेऊन जातात आणि मग आपल्यासाठी सोडून जातात आपला एकटेपणा आणि त्यांची असण्याची सवय. खरं आहे, आपल्या जवळची व्यक्ती अशी आपल्याला सोडून जाते तेव्हा एक विचित्र पोकळी निर्माण होते. खूप त्रासदायक असतं ते, माहिती आहे मला. बरं असो ते असो. पण मला सांग, तुला जी मुलगी आवडते तिला जमतात का हे असे अनारसे बनवायला? हा, काहीतरीच काय काका. अरे काहीतरीच काय सांग ना. कसं स्वयंपाक वगैरे जमतो की नाही, तिला येतो की नाही? हे बघ तुला सांगतो, आपल्या मनाचा रस्ता कायम आपल्या पोटात न जातो, लक्षात ठेव. हो ना. माझी आई पण सेम म्हणायची. होय का? म्हणून मी तुमच्यासाठी खास पदार्थ केलाय. आवडेल तुम्हाला. अरे वा, नारळाच्या वड्या. क्या बात आहे, तू बनवलेस? हो. तुला येतात? मला ना चपात्या सोडून बाकी सगळा स्वयंपाक येतो. हो, आईने शिकवलंय मला. आणि हे खोबऱ्याच्या वड्या पण तिने शिकवलंय. तिचीच रेसिपी आहे. होय का? घ्या ना. अरे म्हणजे घेतलं असतं मी, पण मला शुगर आहे रे. आज चीट डे आहे असं समजूया. होय. हा, आणि मी कोणाला सांगणार पण नाही. घ्या ना. जागर मोडवत नाही म्हणून घेतोय. अरे काय छान, अप्रतिम. वा वा वा, क्या बात आहे. आवडलं ना? आणि नुसतं मला नको खायला घालूस. ये तू पण खा. काका मी खाईल नंतर. अरे हो रे, दिवाळी आहे म्हणून माझ्या हातनं. नंतर एक पोरगी आली एकदम धीट. आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.